नमस्कार मित्रांनो. तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मामा अर्णवला म्हणत असतो की अर्णव, तुला खरंच असं वाटतंय की ही गोष्ट अंजलीला सांगितली पाहिजे? त्यावेळेला अर्णव म्हणतो की येस मामा, माझं आता ठरलंय. काही झालं तरीही ताईच्या कानावर मला ही गोष्ट घालायचीच आहे. बस झालं आता. आणि याच एका गोष्टीवरून तो राजेश आपल्याला ब्लॅकमेल करतोय ना, मग आपण आता हीच गोष्ट त्याच्या तोंडावर पाडायची. आपल्याला हे सगळं सांगावंच लागेल ताईला. आणि हे सगळं सांगितल्यानंतर आपलं टेन्शन हलकं होईल. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ अर्णव, रागाच्या भरात घाईघाईत उगीचच कोणताही निर्णय घेऊ नकोस ज्याने अंजलीला त्रास होईल. तुला माहिती आहे ना अंजलीची अवस्था काय आहे ती? तेव्हा तो म्हणतो की हे बघ मामा, ती माझी बहीण आहे आणि मी जेवढे चॅलेंजेस फेस केलेत तेवढे तिनेही ते फेस केलेलेच आहेत. त्यामुळे तिलाही या सगळ्याची सवय आहे. म्हणूनच मला असंच वाटतंय की एकदा की तिला राजेशबद्दल सगळं सांगितलं विश्वासात घेऊन, मी तिला व्यवस्थित सांभाळून तिला सगळं काही सांगेन. तेव्हा मग मामा म्हणतो की एरवीची सिच्युएशन वेगळी होती अर्णव. अरे, आता ती 2 जीवांची आहे त्यामुळे जरा मला भीती वाटते, बाकी काही नाही. तिची सिच्युएशन आता जरा नाजूक आहे म्हणून. तेव्हा मामाला तो म्हणतो की हो मामा, मला माहिती आहे. काही झालं तरीही मला माहिती आहे ताई हे सगळं स्ट्रॉंगली हँडल करेल आणि मी आहे ना तिच्यासोबत. मी तिला कुठेही अगदी कमी एकटं पडू देणार नाही. आणि तिच्या बाळाची आणि त्याची जबाबदारी ही माझी आहे. त्यामुळे काही झालं तरीही मामा, आता माझं ठरलं आहे की ताईला हे सगळं सांगायचंच. आणि हे सगळं सांगून त्याचा खरा चेहरा एकदा की समोर आणला की ताईला व्यवस्थित म्हणजे हँडल करता येईल. कारण अशा वाईट माणसासोबत संसारात राहण्यापेक्षा आणि ताईचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा तिला योग्य वेळीच सगळं सांगितलेलं बरं. तेव्हा मग मामा त्याला म्हणतो की बरं ठीक आहे, आपण बघूया, पण तू आता सध्या घरी ये. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो मी पोचतोच आहे. आणि त्यावेळेला इथे अर्णव आता विचार करतो की बस झालं राकेश, तुझा खेळ संपला. आता काही झालं तरीही तुला मी ताईला अशा प्रकारे त्रास देऊ देणार नाही. आणि आता काही झालं तरीही तुझा पर्दाफाश मी करणारच आहे, असं अर्णवने ठरवलेलं असतं. नंतर ईश्वरी ही टेन्शनमध्ये असते आणि रडत असते. नमू येते आणि म्हणते की अगं इशू, तू का रडतेस अजून, काय झालं आहे? तेव्हा ती म्हणते की ताई, मला खरंच खूप भीती वाटते. आज खूप काही वाईट घडून गेलं आहे, त्याच्यातून आणखीनच काहीतरी वाईट घडलं आहे. मला खरंच अर्णव सरांबाबत खूप काळजी वाटते आहे. कुठे असतील ते, काय करत असतील? तेव्हा मग आता नमू म्हणते की का असं का बोलतेस तू? तेव्हा ती म्हणते की अगं, आजीचा फोन आला होता. त्या माझ्यावर खूप चिडल्या होत्या. त्या चिडल्यात त्याचं मला काहीच वाटलं नाही. परंतु खरंच त्यांना खूप भीती वाटत होती. साहजिकच आहे ना, अर्णव सर असे कुठे निघून जात नाहीत. आज जे काही घडलंय ना, त्यामुळे त्यांना खरंच खूप त्रास झाला असणार. मला माहिती आहे ना, या सगळ्याचं त्यांनी खूप मनाला लावून घेतलं असणार आहे. आणि म्हणूनच ते तावातावाने निघून गेले असणार आहेत. आणि काय करत असतील, कुठे असतील, काहीच कळायला मार्ग नाही आहे. कुठे असतील ते? तेव्हा मग आता नमू म्हणते की अगं हो इशू, शांत हो, नको काळजी करूस, असतील अर्णव सर व्यवस्थित. तेव्हा ती म्हणते की नाही ताई, मला खरंच खूप काळजी वाटते आहे. अर्णव सरांच्या बाबतीत जर काही चुकीचं झालं तर खरं तर नाही, सगळी माझीच गलती आहे. हा सगळ्यांना माझाच दोष आहे. हे सगळं घडलं आहे ते फक्त माझ्यामुळे घडलं आहे. आणि खरंच त्याचा खूप त्रास होतो आहे आता मला. आणि आतापर्यंत मी अर्णव सरांना ओळखते ना, त्यांना जर कोणी हर्ट केलं तर ते काय करतील मला खरंच कळत नाही आहे. म्हणजे ते स्वतःला काही करून तर घेणार नाहीत ना, असं म्हणून आता ईश्वरी खूपच घाबरलेली असते आणि तिचं डोकं अगदी भणभणायला लागलेलं असतं. नमू म्हणते की अगं इशू, शांत हो प्लीज, असा त्रास करून घेऊ नकोस तू. ईश्वरी म्हणते की नाही ताई, जर अर्णव सरांना आज काही झालं ना, तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. मला या सगळ्याचा खूप त्रास होतो आहे. खूप मोठा बोज आहे माझ्या डोक्यावर. मी काय करू मला खरंच कळत नाही आहे, असं आता ईश्वरी ही बोलत असते. त्यानंतर नम्रता म्हणते की हे बघ इशू, तू काळजी करू नकोस. अर्णव सर हे चांगले आहेत, त्यामुळे तू नको तो विचार करूस, चुकीचे विचार मनात नको आणूस. कारण काय आहे, हे जे काही घडलं आहे ना, यामध्ये हा जो काही दोष आहे तो प्लीज स्वतःला देऊ नको. इशू ऐक माझं, असा स्वतःला त्रास करून घेऊन काहीच होणार नाही आहे. आणि हे जे काही घडलं यामध्ये तुझी काय गलती आहे मला सांग. तुला माहीत होतं का हे सगळं तिकडे जाऊन घडणार आहे? मग मग तू याचा त्रास स्वतःला करून घेऊ नकोस. शांत हो इशू. मी तुला आता एकच सांगेन की या सगळ्याचा दोष तू स्वतःवर घ्यायचा नाहीस. काही झालं तरीही ही सगळी सिच्युएशन जी काही झाली आहे निर्माण, तिला आपण व्यवस्थित हँडल करूया. आणि अर्णव सरांबाबत आपण बघूया कुठे आहेत ते, परंतु तू स्वतःला असा दोष देऊ नकोस. इशू म्हणते की नाही गं ताई, मला खरंच खूप भीती वाटते. त्यांचं काही झालं तर मी नाही माफ करू शकणार स्वतःला. तर इथे सगळेजण काळजीमध्ये असतात. अजूनही चिंटूचा काही पत्ता नसतो. लावण्या सारखी सारखी कॉल करत असते. अविनाश येतो आणि म्हणतो की आई, अगं माझा अर्णवशी फोन झाला आहे, तो येतोय थोड्या वेळातच घरात, काही घाबरण्याचं कारण नाही आहे. तेव्हा आजी खुश होते आणि देवाला हात जोडतच म्हणते की खरंच देवी पावलीस गं.
मग लावण्य म्हणते की त्याचा फोन तुम्हाला आला? मग मी तेवढे फोन करते त्याला, त्याने माझा एकही कॉल का उचलला नसेल? तेव्हा आता लगेच आजीला असं बोललेला राग आलेला असतो. अविनाश आता बोलतो की हो, त्याने मला केलेला कॉल. मग त्यानंतर आता त्याने माझा फोन उचलला नाही याचा राग तिला आलेला असतो. आणि त्याचमुळे मग आता आकाश म्हणतो की हे बघ, अरे काही झालं तरीही फोन केला आहे ना, लावण्य प्लीज, कोणाला तरी कॉल आलेला आहे ना, त्यामुळे मग आपण या गोष्टीत भांडायला नको. तर त्यावेळेला मामा म्हणतो की बरं, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तो घरी येईल तेव्हा त्याच्यासमोर पुन्हा हे विषय काढू नका, आलं का लक्षात? त्यावेळेला मग आता आजी गप्पच बसते आणि लावण्य म्हणते की हे बघा मामा, काही झालं तरीही अर्णव हे सगळं का वागतोय आणि हे सगळं काही घडलं आहे त्यामागचं नेमकं काय कारण आहे हे मला त्याला विचारावंच लागेल, त्याशिवाय त्याचं मन मोकळं होणार नाही. तेव्हा मग आजी तिलाच ओरडते आणि म्हणते की हे बघ लावण्या, तू हे जे काही करतेस ना ते अजिबात करू नकोस. कारण अभि जे काही बोलतोय ते अगदी बरोबर बोलतोय. मगाशीच तो अगोदर हे सगळं झाल्यामुळे चिडून निघून गेला होता. त्यामुळे आता पुन्हा तो आल्या-आल्या त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती अजिबात करायची नाही आहे. त्याला त्याच्या केलाने घेऊ दे. आणि तो इथे येऊन त्याने काही सांगितलं नाही ना, तरी काही हरकत नाही. माझ्यासाठी चिंटू घरात असणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा असं रागाने कुठेही निघून जायला नको आहे मला. म्हणून लक्षात ठेव. असं म्हणून ती तिलाच बोलते आणि म्हणते की आता जे काही त्याच्याबरोबर घडलं ते चुकीचंच घडलं आणि त्याबरोबर मी पण त्याला खूप बोलली आहे. त्यामुळे मला खरं तर वाईट वाटतंय. तर इथे आता आजी जराशी नॉर्मल झालेली असते आणि नंतर आकाश आणि नम्रताचा फोन सुरू असतो. आकाश बाजूला जातो तेवढ्यातच राकेशचा आवाज येतो, मामा, आई, आजी लवकर या प्लीज. तेव्हा मग आता धावत धावत सगळे तिच्या रूमकडे जातात. त्यावेळेला नम्रता आता आकाशची चौकशी करत असते आणि अर्णव सर, तेव्हा मग तो म्हणतो की हो ठीक आहे तो. आणि हे सगळं करण्याची खरं तर हिंमतच नाही व्हायला पाहिजे होती. तो कोण आहे हे माहीत असूनही हे सगळं कसं काय कोणी करू शकतं? आणि ठीक आहे, कोणाच्या बाबतीत जर राग आलाच असेल आणि त्याचं जर काही चुकलंच असेल तर बोलणं ही पण एक पद्धत असतेच ना. परंतु न बोलता ह्या सगळ्या गोष्टी असं हात उचलून थोडी सोडवतात. आणि माझ्या दादावर हात उचलण्याची हिंमतच कशी होऊ शकते कोणाची? असं तो खरं तर ईश्वरीच्या बाबांना टोमणा देत असतो. नम्रता काहीच बोलत नाही कारण तिला माहीत असतं की आपल्या बाबांची खूप मोठी चूक झाली आहे. तेव्हा मग ती म्हणते की पण अर्णव सर ठीक आहेत ना? तेव्हा तो म्हणतो की हो, तो ठीकच असणार आहे आणि तो ASR आहे. त्याला इतक्या छोट्या-मोठ्या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही. त्याने आयुष्यात खूप मोठे चॅलेंजेस आणि संकटं स्वीकारली आहेत आणि ती टॅकल पण केली आहेत. त्यामुळे त्याला इतक्या मोठ्या गोष्टीने काहीच फरक पडणार नाही आहे. ही इज स्ट्राँग, ही इज फायटर. तेव्हा मग नम्रता म्हणते की हो, मला माहिती आहे. मग तो म्हणतो की दादाचा फोन आलेला आता आणि तो येत आहे. हे ऐकल्यावर नम्रता खुश होते आणि म्हणते की बरं झालं सरांचा फोन आला ते. पण तो रागाने फोन कटच करून टाकतो. तेव्हा मग नम्रता सांगते की इशू, काळजी करण्याची गरज नाही आहे. आकाश सर सांगत होते की सरांचा कॉल आला होता आणि ते येत आहेत. तेव्हा मग ईश्वरी देवाला हात जोडते आणि आभार मानते. नंतर आता अंजलीची जी डॉक्टर असते ती म्हणते की हे बघा, त्यांच्या बाबतीत हे जे काही घडलं आहे ते वारंवार घडू देऊ नका. त्यांना कुठल्या तरी गोष्टीचा जबरदस्त असा धक्का बसला आणि त्यामुळे त्यांना असं झालं आहे. आता तुम्ही एक काम करा, त्यांना आराम करू द्या आणि त्या आराम झाल्यानंतरच त्यांना व्यवस्थित तुम्ही काळजी घ्या. त्यांना कुठल्याही बाबतीत त्रास होऊन देऊ नका. मी औषधं देते आहे, असं आता ती सांगत असते. नंतर मग आता राकेशला आठवतं की जेव्हा तो अंजलीला आतमध्ये घेऊन येतो, तेव्हा ती म्हणते की नाही, मी औषधं कशी घेऊ? तेव्हा तो म्हणतो की तू आता गप्प बस बघू. तुला तुझी आणि बाळाची काळजी महत्त्वाची आहे की नाही? त्यामुळे आता चल, पहिले तू औषध घेऊन काहीतरी खाऊन घे. मग ती म्हणते की नाही, अहो असं कसं बोलताय तुम्ही? चिंटू घरामध्ये नाही आहे आणि मला औषधं कशी खाता येतील? नाही, नाही. ते सगळं मी नंतर बघेन. आधी चिंटू घरात आला पाहिजे. मग तो म्हणतो की अगं, असं कसं करतेस तू? अगं जरा विचार कर ना प्लीज. अगं स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस, असं तो तिला बोलत असतो आणि म्हणतो की चल, आता ना मी काहीच ऐकून घेणार नाही तुझं. चल लवकर, हा गोळ्यांचा डबा मी घेतोय. चल लवकर गोळ्या खायच्यात, असं तो समजावतो. मग नंतर ती म्हणते की पण काय करू, चिंटू आलेला नाही आहे, माझं लक्ष नाही लागत आहे हो कशातच. मला काळजी वाटते त्याची आणि तो माझा कधीही फोन उचलत नाही, असं करत नाही. तो माझा फोन उचलत नाही आहे म्हणजेच तो खूप हर्ट झालेला असणार या सगळ्यामुळे. म्हणून जरा थांबा, मला त्याच्याशी एकदा बोलून घेऊ दे, असं म्हणून ती आता वारंवार त्याच्याशी बोलण्यासाठी फोन करण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला मग आता लगेच राकेश म्हणतो की पण हे तुला सगळं साधं सोपं वाटतंय का? तेव्हा ती अशी पॅनिक असतानाच राकेश ही संधी
साधण्याचाच प्रयत्न करतो. तो म्हणतो की तुला कळतंय का, हे सगळं इतक्या सोप्याने होणार नाही आहे. तुला माहिती आहे त्या ईश्वरीच्या बाबांनी काय केलं आहे, अर्णवच्या म्हणजेच द ग्रेट अर्णवराजे शिर्केच्या कानाखाली वाजवली आहे आणि तो व्हिडिओ जो आहे तो सगळीकडे आत्तापर्यंत व्हायरल झालेला असेल आणि तुला वाटतंय का की हे सगळं अगदी हलक्यात निपटण्यासारखं आहे. अगं ह्या सगळ्यामुळे आता खूप वाट लागणार आहे. हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होणार आणि अर्णवला तर सगळेजणच ओळखतात. तुला माहिती आहे ना, मागच्या वेळेला इंदोरला जो काही प्रकार घडला होता ईश्वरी आणि अर्णवच्या बाबतीत, तो किती व्हायरल झाला होता. मग आता हे पण असंच व्हायरल होणार आहे. तुला मी सांगतोय की या सगळ्या गोष्टींमुळे अर्णवला ना आता खूप त्रास होणार आहे. अर्णवला आता नको ती नाचक्की सहन करावी लागणार, म्हणूनच त्याला जास्त त्रास होत असणार आहे. अगं त्याला आता काय, तो बाहेर पडेल की त्याला सगळेजण त्याच नजरेने बघतील. तो बिचारा आता आतल्या आत खूप हरून गेलेला असेल आणि कसं करेल, काय करेल असं म्हणून आता तो अंजलीला वारंवार मुद्दामच डिवचत असतो. तेव्हा मग फायनली त्याच्या मनासारखंच होतं आणि अंजली ही चक्कर येऊन खाली पडते आणि त्याच वेळेला आता तो तिला सावरतो आणि घरातल्या सगळ्यांना आवाज देतो की आजी, मामा सगळेजण या, प्लीज या लवकर, आकाश सगळेजण या, असं म्हणून तो आता जोरजोरामध्ये ओरडत असतो. तर नंतर आता इथे ते सगळंच त्याला आठवतं की कशाप्रकारे त्याने अंजलीला बेशुद्ध पाडलेलं होतं. आता अंजली हळूहळू शुद्धीवर यायला लागलेली असते आणि त्याच वेळेला तिथे आता राकेश हा तिच्याकडे बघतच राहतो आणि नंतर मग डॉक्टरला ती म्हणत असते की चिंटू, अहो माझा चिंटू कुठे आहे, असं म्हणून ती आता त्याला आवाज देत असते आणि राकेशला म्हणते की राकेश कुठे आहे चिंटू, त्याचा काही फोन वगैरे आला का, असं म्हणून ती शुद्धीवर आल्यानंतर देखील त्याचाच विचार करत असते. त्यावेळेला आता राकेश म्हणत असतो की अंजली अगं काय करतेस तू, हे किती त्रास करून घेतेस स्वतःला. तेव्हा मग ती उठून बसत असते आणि म्हणते की नाही, चिंटू कुठे गेला, मला त्याला भेटायचं आहे, तो अजून कसा आला नाही. आणि त्यावेळेला राकेश म्हणतो की प्लीज तू आराम कर. मग त्याच वेळेला ती ऐकत नसताना डॉक्टर म्हणते की एक काम करायला लागेल, यांना एक एमर्जन्सी इंजेक्शन द्यायला लागेल, त्यामुळे प्लीज तुम्ही जरा हे घेऊन या. तेव्हा मग ती लिहून देते आणि राकेश आवाज देत असतो, आकाश लवकर ये लवकर ये, असं ओरडत असतो. तर इथे ईश्वरी म्हणते की खरंच देवाचे लाख लाख आभार गणू बाप्पाचे की अर्णव सरांचं काहीतरी पत्ता लागला. तितक्यातच तिथून सुप्रिया येते आणि ईश्वरी डोळे पुसायला लागते. सुप्रिया विचारते की काय गं इशू, काय झालं, अगं कसला प्रॉब्लेम झाला आहे आणि तू अशी का रडतीयेस. त्यावेळेला मग आता नमू म्हणते की अगं एक प्रॉब्लेम झाला होता, अर्णव सर हे घरातून कोणालाही न सांगता निघून गेले होते, त्यामुळे जरा घरातलेही टेन्शनमध्ये होते, पण आता आलाय त्यांचा फोन, येत आहेत ते घरी. हे ऐकल्यावर सुप्रीलाही थोडासा धक्काच बसतो. ती म्हणते की ईश्वरी माहिती आहे मला आता तुझं काय झालं असेल ते मी समजू शकते आणि आता हे जे काही सगळं घडलं आहे त्याचा दोष तू स्वतःला देत राहिली असशील, बरोबर ना. परंतु इशू असं काही चुकीचं समजू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, तू अजिबात नको काळजी करूस, अगं सगळं नीट होणार आहे, तू का घाबरतीयेस. तेव्हा मग ईश्वरी रडायला लागते. ती म्हणते की नाही आई, मला असं वाटतं की सगळं माझ्यामुळेच. तेव्हा मग ती म्हणते की हो मला कळतंय तुझं म्हणणं, परंतु याच्यामध्ये तुझा दोष नाही आहे बाळा, हे सगळं जे काही घडणार होतं ते कदाचित घडायचं होतं म्हणून घडलं. तुला माहीत नाही आहे या सगळ्या गोष्टी ह्या अशाच असतात अगं, अनावधानाने घडून जातात आणि सगळं निसटल्यासारखंच वाटतं. माझ्या बाबतीतही काही वर्षापूर्वी असंच घडलं होतं. त्या ठिकाणी त्यावेळेला आपण कसे असतो, कसे पोचतो हे आपल्यालाच कळत नाही आणि त्यामुळे मग खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसतो, जे कधीही आयुष्यातून न सुधारण्यासारखंच असतं, असं ती स्वतःचंच दुःख मांडते. तेव्हा नमू म्हणते की आई अगं काय बोलतेस तू नेमकं, आम्हाला ना काहीच समजत नाही आहे. ईश्वरीला पण कळत नसतं की आई अचानक कोड्यात काय बोलते. तेव्हा मग ती म्हणते की नाही अगं काही नाही, मी असंच बोलते, तू नको काळजी करूस. कधी कधी असं होतं की आपण त्या ठिकाणी असतो परंतु त्या सिच्युएशनला आपल्याला सांभाळता येत नसतं. ईश्वरी म्हणते की आई मला खरंच याचं खूप वाईट वाटतंय. खरं तर अर्णव सरांनी इतकं केलं आहे माझ्यासाठी, परंतु ही सगळी गोष्ट अचानक बाबांमध्ये आणि त्यांच्यामध्ये ही गलतफहमी कशी झाली ना याचाच त्रास मला जास्त होतोय. आणि जर अर्णव सर आज घर सोडून निघून गेले होते, जर त्यांचं काही बरं वाईट झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. या सगळ्याचा मला खरंच खूप त्रास होतोय. असं वाटतंय की खरंच मी खूप मोठी चूक केली आज. तर त्यावर आता सुप्रिया म्हणते की नाही, या बाबतीत तू स्वतः काहीच वाईट वाटून घेऊ नकोस. मी तुला समजू शकते की जे काही घडलं आहे त्या बाबतीत तुझी काही चूक नाही येशू.
म्हणून तू स्वतःला दोष देत राहू नकोस, असं ती तिला समजवते आणि म्हणते की आपल्याला स्ट्रॉंग व्हायला हवं आहे. कितीही काही झालं तरीही या गोष्टी आपल्याला समजून घ्यायलाच हव्यात. नको करूस तू काळजी, होईल सगळं व्यवस्थित. आणि कसं आहे, काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी थोड्या वेळाने तरी बरोबर होतीलच, अशी आपण आशा करूया. कारण काही झालं तरीही ज्या गोष्टी बरोबर आहेत त्या बरोबरच राहणार आहेत. त्यामुळे नको करूस तू चिंता. आहोत ना आम्ही सगळे तुझ्याबरोबर, काहीच घाबरण्याची गरज नाही आहे. आता अर्णव पण घरी आलाय ना, आणि तो खरंच खूप समजूतदार आहे. त्यामुळे तू आता त्या बाबतीत चिंता नको करूस. सगळं काही होईल व्यवस्थित. आता तुझ्यावर जो दोष आलाय तो बाजूला झालाय की नाही, त्यामुळे नको करूस काळजी, होईल सगळं व्यवस्थित. आम्ही आहोत ना, सगळं होईल, असं म्हणून आता ती तिला मिठीत घेते आणि शांत करते. नंतर आता अर्णव हा घरी आलेला असतो आणि गाडीतून उतरल्यानंतर त्याच्या डोक्यात तेच विचार सुरू असतात की बस झालं, आज काही करून ताईला सगळं सांगून द्यायचं आहे. काही झालं तरीही ताईला आता आपल्यापासून या सगळ्या गोष्टींना जो धोका आहे तो लांब करायचाच आहे. या राजेशचा आज मी काही करून पर्दाफाश करणार आहे. त्याचा खरा चेहरा मी आज सगळ्यांसमोर आणणार आहे, असं म्हणून आता अर्णव खूप चिडत असतो आणि तो घरात जात असतो. आणि हे सगळं घडत असताना इथे आता अर्णव घरातच विचार करत असतो की नाही, काहीतरी केलं पाहिजे. ताईच्या बाबतीत आज मला सगळं नीट सांगितलं पाहिजे. तिचं आयुष्य उद्ध्वस्त होताना मला वाचवायचं आहे. परंतु त्याच्या एका क्षणात विचार येतो की ती प्रेग्नेंट आहे, परंतु ती अगदी धाडसी आहे. तेव्हा तो आतमध्ये धावत येतो. मामा म्हणतो की 1 मिनिट अर्णव थांब, इथे एक प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा मग तो म्हणतो की काय मामा, काय झालं आहे? तेव्हा मग तो म्हणतोय की अंजलीला चक्कर आली होती आणि ती बेशुद्ध पडली आहे आणि सगळं काही ठीक आहे, डॉक्टर तिला बघतात. तेव्हा मग त्याला जरासा धक्काच बसतो. तो म्हणतो की व्हॉट, हे अचानक कसं घडलं? तेव्हा मग तो म्हणतो की काही समजलं नाही. त्या राजेशने आतमधून आम्हाला आवाज दिला, त्याने काहीच केलं नाही आहे. मग अर्णव चिडतो आणि म्हणतो की त्याने काही केलं तर नाही ना माझ्या ताईला? तेव्हा मामा म्हणतो की नाही, परंतु एक गोष्ट लक्षात घे की अर्णव, आता काहीही चुकीचा विचार करू नकोस. तिची परिस्थिती सध्या खूप नाजूक आहे, त्यामुळे तिला आता आपण काहीही सांगू शकत नाही. एक गोष्ट कायमच लक्षात ठेव की आता तू काही तिला सांगू नकोस आणि आयजीलाही काहीच बोलायचं नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की ओके ठीक आहे, मला बघू दे ताई कुठे आहे. तेव्हा मग तो धावत धावत येतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो की ताई, अगं काय झालं आहे, तू ठीक तर आहेस ना? अंजुताई, तुला काय झालं आहे? असं म्हणून तो प्रेमाने आता डोक्यावरून हात फिरवत असतो आणि राकेश ते सगळं बघत असतो. तेव्हा राकेश गालातल्या गालात हसत असतो आणि त्याला माहीत असतं खरं तर अर्णवचे सगळे मनसुबे हा तो हाणून पाडत असतो. मग तो म्हणतो की ताई, हे बघ मी आलो आहे. तेव्हा मग ती तोंडातल्या तोंडातच अगदी ग्लानी गेल्यासारखं चिंटू चिंटू असं बोलत असते. तेव्हा मग तो म्हणतो की ताई, नको काळजी करूस, मी आलो आहे ना, तुला आता मी काहीच होऊ देणार नाही, सगळं काही व्यवस्थित आहे. ती उठून बसण्याचा प्रयत्न करते, परंतु अर्णव तिला थांबवत म्हणतो की नाही ताई, अगं काहीच हरकत नाही आहे, तू आराम कर, उठू नकोस प्लीज, जरा आराम कर, सगळं काही व्यवस्थित होईल, मी आलो आहे ना आता. तेव्हा मग ती म्हणते की चिंटू तू आलास ना? तेव्हा मग तो म्हणतो की हो ताई, आलो आहे मी, आणि मी प्रॉमिस करतो आता तुला की मी तुला असं न सांगता कुठेही जाणार नाही आहे, मी ठीक आहे, असं म्हणून तो तिच्या हातामध्ये हात घेऊन असाच बसून राहिलेला असतो. त्याच वेळेला मग तो म्हणतो की ताई, मी आता कुठेही तुला सोडून जाणार नाही आणि तुला मी काहीही होऊ देणार नाही, तू माझी जबाबदारी आहेस, असं म्हणून तो आता रागानेच राकेशकडे बघून हे सगळं बोलतच असतो. तेव्हा मग राकेशही त्याच्याकडे बघत असतो आणि मग मुद्दामच राकेश रडण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की बघितलंस ना अर्णव, अरे काय अवस्था झाली तुझ्या बहिणीची, असं का केलंस रे तू असं अर्णव? अरे असं न सांगता प्लीज जाऊ नको, तू तिचा फोन उचलत नव्हतास त्यामुळे तिला किती वाईट वाटत होतं. अरे प्लीज असं करू नकोस, काय ना, ती खरंच खूप काळजी करते रे तुझी, तुझ्यात जीव आहे तिचा, त्यामुळे प्लीज तिला असं न सांगता कधी जाऊ नको आणि अशा अवस्थेत तिला असा त्रास देत नको जाऊस रे, असं तो त्याला मुद्दामच दोष देत असतो. खरं तर हे सगळं त्यानेच घडवलेलं असतं, परंतु मुद्दामच तो तिला बोलून दाखवत असतो. त्यावेळेला मग आता इथे मामाकडे आणि अर्णवकडे तो बघत असताना राकेशकडे अर्णव रागानेच बघायला लागतो. त्याच वेळेला आता सगळं काही व्यवस्थित होईल ना डॉक्टर, माझी अंजली ठीक तर आहे ना, असं मुद्दामच रागाने तो बोलतो. तेव्हा मग डॉक्टर म्हणते की हो ठीक आहे ती, परंतु आता तिला हे इंजेक्शन दिल्यानंतर तिला आराम पडणार आहे. त्यावेळेला मग आता लगेचच डॉक्टर म्हणते की बरं, त्यांना जरा आराम करू देत. मिस्टर अर्णव राजे शिर्के, तुम्ही जरा प्लीज बाजूला येता का, मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आता अर्णव ताईचा हात अलगदच बाजूला करतो. तिला इंजेक्शन दिल्यामुळे जराशी ग्लानी आलेली असते आणि मग तो डोक्यावरून पुन्हा हात फिरवत म्हणतो की ताई, नको काळजी करूस, मी आहे, हां इथे मी डॉक्टरशी बोलतोय, मी बाहेरच आहे, तू थोडा वेळ आराम कर, असं आता ती समजवत असतात. त्यावेळेला मग आता मुद्दामच राकेश म्हणतो की हो हो, जा जा अर्णव, काही काळजी करू नकोस, मी आहे अंजलीबरोबर. परंतु अर्णव रागानेच त्याच्याकडे बघत असतो आणि तिथून तो आता बाजूला होऊन जातो.
आणि नंतर मग आता राकेश हा अंजलीच्या मुद्दामूनच डोक्यावरून हात फिरवण्याचं नाटक करत असतो. मामा आणि अर्णव तिथून निघून जातात. तर इथे राकेश मनातच विचार करतो की चला, म्हणजे आता हा अर्णव काहीच सांगण्याची हिंमत करणार नाही. म्हणूनच आता इथे राकेश हा मुद्दामच तिथून उठतो आणि डॉक्टर काय म्हणते हे बघण्यासाठी म्हणून तो आता चाललेला असतो. आणि त्यानंतर डॉक्टर बाहेर येत असते. अर्णवला ती म्हणते की हे बघा मिस्टर राजेश शिर्के, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. त्यांना ही खरं तर चक्कर आलेली होती आणि त्यांच्या या प्रेग्नन्सीमध्ये जरासं कॉम्प्लिकेशन आहे. खरं तर असं प्रत्येक मुलीचं होत असतं. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये त्यांना काही ना काहीतरी थोडंसं कमजोरी येत असते किंवा त्यांना जरासं नाजूक वाटत असतं. परंतु यांच्या बाबतीत थोडं वेगळं आहे. म्हणजे ना मला थोडी काळजी वाटते की असं यांचं का घडतंय. पण उद्या आपण एक ब्लड टेस्ट करून घेऊया. सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी काही माणसं येतीलच, ती घेऊन जातील. परंतु त्या रिपोर्टनुसार आपल्याला पुढची काही ते स्टेप ठरवावी लागेल. पण मला आता इतकंच सांगायचं आहे तुम्हाला की सध्या त्यांची तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा धक्का बसता कामा नये. कोणतीही शॉकिंग बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचता कामा नये आणि त्यामुळे त्यांना खूप सांभाळायचं आहे. कुठलाही मानसिक धक्का हा त्यांना त्रास देऊ शकतो किंवा त्यांच्या बाळाच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे त्यांना अगदी सांभाळावं लागेल. राकेश हे ऐकतो आणि त्याला अगदी आनंद होतो, कारण काही झालं तरीही अर्णवचे सगळे मार्ग आता बंद झालेले असतात खरं सांगण्याची. तेव्हा मग हे ऐकल्यानंतर अर्णव तिथेच उभा असतो आणि त्याच वेळेला राकेश गालातल्या गालात हसत त्याच्याकडे बघायलाच लागतो. तेवढ्यातच तिथे आता आकाश येतो आणि म्हणतो की हे इंजेक्शन्स आणि मेडिसिन्स. तेव्हा मग ते डॉक्टरांना देतात आणि डॉक्टर ते इंजेक्शन देण्यासाठी म्हणून जाते आणि मग ती सांगत असते की सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. तुम्ही काळजी घ्या आणि ही औषधं वेळेवर देत राहा. मग त्याच वेळेला डॉक्टर ही तिथून निघून जाते आणि मग मामा आणि अर्णव रागानेच राकेशकडे पाहत असतो. डॉक्टर आतमध्ये निघून गेल्यानंतर आता आकाश पण डॉक्टरच्या मागे मागे तिथे जातो रूमवर आणि नंतर मामा म्हणतो की अर्णव, आता सगळं थांबव आणि थांब, मी आजीला सगळं सांगून येतो. ती देवघरात देव पाण्यात ठेवून बसली आहे. म्हणूनच आता जे काही करायचं आहे ते जपून करावं लागेल. आले ना तुझ्या लक्षात? तेव्हा मग अर्णवही मामाला हो असं म्हणतो आणि मामा तिथून निघून जातो. त्यावेळेला मग आता राकेश हा मुद्दामच अर्णवजवळ येत असतो आणि त्याला तो मुद्दाम डिवसण्याचं काम करतो आणि हसत हसत बघतच त्याच्याकडे म्हणतो की अरे चिंटू, बघितलंस ना काय होऊन बसलं ते. अरे तुझ्या ताईची अवस्था किती नाजूक आहे. तेव्हा अर्णव मात्र रागानेच त्याच्याकडे न बघता समोर बघत असतो आणि राकेश त्याला म्हणतो की चिंटू, अरे काय केलंस तू, हे बघितलंस ना, तू थोडा वेळ आला नाहीस म्हणून तुझ्या ताईला किती त्रास झाला आणि आता डॉक्टर काय बोलल्या हे पण तू बघितलंस ना. काही झालं तरीही तिच्या जीवावर बेतेल असं काहीही घडू द्यायचं नाही आपण. प्लीज काळजी घ्यायची तिची, नाहीतर काही होऊन बसेल माहिती आहे ना. आणि जर तू आणखी कुठलाही मानसिक धक्का बसण्यासारखं तिला सांगितलंस तर डॉक्टर काय म्हणाले बघितलं ना, काही होऊ शकतं. म्हणजे ती असं म्हणून तो वर हात करतो, म्हणजेच ती ढगात जाऊ शकते असं तो त्याला अगदी खुणावून सांगत असतो. म्हणून अर्णव त्याच्याकडे रागानेच बघतो. तेव्हा राकेश म्हणतो की बघ, मला माहिती आहे की तुला तुझ्या ताईची खरंच खूप काळजी आहे. त्यामुळे ताईला त्रास होईल असं तू काहीच वागणार नाहीस, बरोबर आहेस ना. तितका तू ताईचा आज्ञाधारक भाऊ आहेस. त्यामुळे काही झालं तरीही आता तुला काहीच करता येणार नाही आहे आणि जर तू शहाणा असशील तर तू अंजलीला काही सांगू नको, नाहीतर तिला या सगळ्याचा खूप धक्का बसेल आणि काय होऊ शकेल याचं आपल्याला सांगता येणार नाही. असं आता तो त्याला बोलून दाखवतो आणि अर्णव आता त्याचे सगळे काही बोलणे असतात इशाऱ्यामधले ते बरोबर ओळखत असतो आणि रागानेच तो राकेशकडे बघतो. राकेश त्याला इनडायरेक्टली आता काहीच सांगायचं नाही आहे असं सांगत असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता नमू म्हणत असते की इशू, अगं प्लीज हे सगळं असं करू नकोस. तुला वेळ जाण्याच्या आधीच हा निर्णय घेऊन मोकळी हो. तू खरंच जर ह्या लग्नाला मनापासून मान्य नसशील तर मग प्लीज या लग्नाला नकार देऊन टाक. जर तुला राकेशजींशी लग्न करायचंच नसेल तर या सगळ्या गोष्टी नको करूस. ऐक माझं इशू, असं ती तिला समजवते. कारण जर एकदा की वेळ निघून गेली तर मग काहीच होऊ शकत नाही. लग्नाची तयारी व्हायच्या अगोदर बाबांना तू सांगून टाक असं ईश्वरीला आता ती सरळ बोलून दाखवते. त्यामुळे ईश्वरी आता तिच्याकडे बघतच राहते की काय करायचं आहे आणि नमू आता तिला समजावते की काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तू सगळं व्यवस्थितपणे सगळं समजावून सांग, होईल सगळं नीट असं समजावते. आणि खरं तर हे लग्न जर तुला मनापासून करायचं नसेल तर पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम येऊ शकतात असं ती तिला आता समजावते. नंतर आता ईश्वरी ही अशा टेन्शनमध्ये असताना अंजली अर्णवला म्हणत असते की म्हणजे तू इतकं डेस्परेटली त्या ईश्वरीला भेटण्याचा का बरं प्रयत्न करतोयस आणि तिला काय असं सांगायचं आहे आणि तिला काय सांगायचं आहे चिंटू हे तू मला सांग ना. आणि जर तुला तिला भेटता येत नसेल तर तू ते मला सांग, मी ती बातमी तिच्यापर्यंत पोहोचवते. हवं तर मी तिच्याशी बोलून घेते आणि काय असेल तर सांग तू मला चिंटू. काय आहे चिंटू, म्हणजे तिला असं काय सांगायचे ते सांग असं आता ती त्याला बोलून दाखवते.
त्यावेळेला मग आता अर्णवला काय बोलून आणि काय नाही असं झालेलं असतं. कारण जर आतापर्यंत ताईला जे काही सांगायचे ते सांगितलं तर मात्र वाट लागून जाईल हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. आता बाबा घरी आलेले असतात आणि म्हणतात की इशू, एकदम बढिया बातमी आणली आहे मी. अगं, लग्नाचे गुरुजींकडून मस्तपैकी मुहूर्तच काढून आलेलो आहे. तेव्हा मग नमू विचारते की बाबा, कधीचा आहे मुहूर्त? तेव्हा बाबा म्हणतात की अगं, आता 4-5 मुहूर्त निघालेत. सगळ्यात आधीचाच मुहूर्त बघायचा ठरवतोय आणि तो मुहूर्त 15 दिवसांनी आहे. हे ऐकल्यावर नमू आणि इशू दोघांनाही धक्काच बसतो. तर आता ईश्वरी या लग्नाला राकेशसोबतच्या नकार देईल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.